नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण बघणार आहोत पोषण ट्रॅकर ॲपचं नवीन व्हर्जन 25.1.9 हे 11 फेब्रुवारी 2026 रोजी अपडेट करण्यात आलेलं आहे। या अपडेटमध्ये खूप महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे। जर आपण पोषण ट्रॅकर अपडेट केलं नसेल तर लगेच अपडेट करा आणि यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय बदल झाला आहे हे दिसून येणार आहे। जर तुम्ही पोषण ट्रॅकर अपडेट केलं नाही तर तुमच्या पोषण ट्रॅकर अपडेटमध्ये ॲपमध्ये काय बदल झाला आहे तो तुम्हाला दिसणार सुद्धा नाही। तर चला पाहूया पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कोणता महत्त्वाचा आणि मोठा बदल केला आहे ते आपण पाहूया। त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, पोषण ट्रॅकर 25.1.9 यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा बदल म्हणजे आता तुम्हाला लाभार्थ्याची नोंद करत असताना, म्हणजे लहान मुलांची नोंद करत असताना तुम्हाला आधार कार्डची गरज लागणार नाही। जर लाभार्थ्याचे आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्हाला त्या लाभार्थ्याची नोंद करता येणार आहे। या नवीन पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नॉन आधार ॲप ऑप्शन हे ॲड करण्यात आलेलं आहे। बघा, जे नॉन आधार ऑप्शन हे तुमच्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ॲड करण्यात आला आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची सक्ती करण्यात आलेली नाही। बघा, यापूर्वी ज्या लाभार्थ्याचे आधार कार्ड नसेल तर त्या लाभार्थ्याची नोंद करताना आपल्याला करता येत नव्हती, तर आता आपल्याला बिगर आधार कार्डची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लाभार्थ्याची नोंद करता येणार आहे। ही सगळ्यात मोठा बदल या अपडेटमध्ये केलेला आहे। त्यामुळे आता बघा अंगणवाडी सेविकांचं काम देखील हे सोपं झालेलं आहे। आणि यानंतर अंगणवाडी सेविकांना पूर्वी बघा अप्पर ID टाकताना काही मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर अचानक बंद पडत होतं। बघा, ज्यावेळेस तुम्ही अप्पर ID टाकत असताना आणि ओपन करत असताना बघा त्यामध्ये जे बऱ्याच महिलांचे मोबाईल हे डायरेक्ट बंद पडत म्हणजे ॲप्लिकेशन बंद पडत होतं। तर आता बघा या अपडेटमध्ये तसा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। या जे काय या ॲप्लिकेशनचं क्रॅश होत होतं ते क्रॅशचा इश्यू आता या ठिकाणी फिक्स केलेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला अप्पर ID टाकताना तुमचा मोबाईल आता बंद पडणार नाही का तुमचं ॲप्लिकेशन हे बंद पडणार नाही। यानंतर अंगणवाडी सेविकांनो, पोषण ट्रॅकरची स्पीड आणि परफॉर्मन्समध्ये देखील सुधारलेला आहे। लहान मोठे बग्स देखील काढून टाकण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता ॲप आता जास्त स्मूथ चालणार आहे आणि तुमचं काम पटकन होणार आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, या 25.1.9 या पोषण ट्रॅकरच्या अपडेटमध्ये एवढाच बदल करण्यात आलेला आहे। जर तुम्ही पोषण ट्रॅकर अपडेट केलं नसेल तर अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाहीत। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्व अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।